तुम्ही आताच म्हणाला की गिव्ह अँड टेक. दान धर्मामध्ये नेमकं काय वस्तू देणं योग्य आहे? अन्नदान कसं आहे ना मॅडम, हे दान करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या ग्रहांची परमिशन लागते. तुमचा जर चंद्र 6व्या घरात असेल तर तुम्ही पाणी सुद्धा कोणाला देऊ शकत नाही. म्हणजे कुणी काय द्यायचं हे पण ठरलं, कुणी काय द्यायचं हे पण ठरलेलं आहे. आणि म्हणून तर प्रॉब्लेम होत आहेत ना. कारण लोक काय ऍस्ट्रोलॉजरकडे कधी जातात, जेव्हा कंडिशन खूप खराब होते, की एखादा माणूस खूप मेहनत घेऊन सुद्धा, समजा एखादा मुलगा खूप टॅलेंटेड आहे, तो डिझर्व करतोय, पण तरी त्याला प्रमोशन मिळत नाहीये, त्याची ग्रोथ होत नाहीये, आणि मग असं खूप दिवस झाल्यानंतर की असं का होतंय, मग ते जातात ऍस्ट्रोलॉजरकडे. तुमच्याकडे सगळं आहे, सगळं बुद्धिमत्ता आहे, सगळं टॅलेंट आहे, सगळं, तरी त्याची ग्रोथ का नाही होते, त्याला का नाही प्रमोशन मिळते? त्याचे ग्रह नसतात जागेवर मॅडम. राहूचा प्रभाव असतो, बॉसिंग खूप सहन करावं लागतं, किंवा दबला जातो हा सिनियर्सच्या हाताखाली, तर ते डॉमिनेट करतात का ऑफिस मधले सिनियर लोक. असं का होतं? मग जास्त दिवस झाल्यानंतर हे लोक जागे होतात मॅडम. मग ते दान धर्मात चुकीचं. आता मी काल सांगितलं ना कालच्या क्लायंटचं, की तो माणूस सकाळी उठल्यानंतर नामस्मरण करायचा, ते स्तोत्र वाचायचा, लोकांना लेबर लोकांना जेवायला द्यायचा उशीर झाला तर. पण हे त्याच्यासाठी योग्य नाही ना. कोणतीही एक गोष्ट सगळ्यांसाठी सुटेबल नसते. कुणी काय केलं पाहिजे, कुणी काय केलं पाहिजे ह्याचे नियम आहेत. अच्छा, आता दान धर्म, त्याने त्याच्या लेबरला खायला दिलं, ही चांगली गोष्ट आहे आपल्या दृष्टीने, पण त्याच्या दृष्टीने चांगली नाही. जसं एखाद्याला सगळ्या गोष्टी सगळ्यांना सूट नसतात मॅडम. प्रत्येकाला ॲलर्जी वेगळी असते, प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाची कुंडली वेगळी आहे, त्याचं कर्म वेगळं आहे. तो त्याच्या ग्रहाच्या विरुद्ध कर्म करतोय मॅडम. गुरु 10 मध्ये म्हणजे खरं तर ही माणसं खूप श्रीमंत असतात. कोणाला कसं धन येणार हे कुंडलीमध्ये गुरु सांगतो. बरं. दुसऱ्या भावामधून तुम्हाला धन मिळणार असेल तर ते इज्जत के साथ. कोणाला 1 नंबर मधून पैसा मिळणार, कोणाला 2 नंबरची कामं करून पैसा मिळणार. बरं. हा, असे नियम आहेत मॅडम. तुम्हाला सांगितलं चंद्र 6 मध्ये तुम्ही नाही कोणाला काय दान करायचं, म्हणजे औषध सुद्धा लिक्विड द्यायचं नाही, दूध कोणाला दान करायचं नाही, पाणी कोणाला दान करायचं नाही, नाही तर तुमचं नुकसान होणार. आता त्या क्लायंटचं तसंच झालं ना. तो खाऊ पिऊ घालायचं, जाताना उशीर झाला, लेबरला घरी जेवण द्यायचं त्याला. म्हटलं हे तुम्ही तुमच्या ग्रहाच्या विरुद्ध करताय. तुम्ही तुमच्या लाईफचा पॅटर्न चेंज करा ना. तुम्ही समजून घ्या तुमच्या ग्रहांची फिलॉसॉफी काय, तुम्ही काय करण्यासाठी जन्माला आलात, तुम्ही तेच कर्म केलं पाहिजे. गुरु 10 मध्ये येतात, त्याला थोडं टेढं व्हायला पाहिजे, त्याला असं चांगलं राहून नाही चालणार. बरं. लाल किताबचे सूत्र आहेत मॅडम. जर केतू पहिल्या घरामध्ये असेल, 1 ते 6, पहिले घर म्हणजे आमच्या भाषेमध्ये त्याला 1 ते 6 घरं कुंडलीची पहिली, आणि 7 के घरो में म्हणजे 7 ते 12. कुंडलीमध्ये 12 घरं असतात आणि 9 ग्रह आहेत. सगळा ह्याच्यामध्येच खेळ चालतो. जर तुमचा केतू पहिल्या 1 ते 6 घरामध्ये असेल आणि गुरु 7 ते 12 मध्ये असेल, आणि जर त्या माणसाने इमानदारीने किंवा 1 नंबरचं काम करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मॅडम इतकी खराब कंडिशन असते ना की त्यांना असं बोललं की रोटीचं नसीब नाही होती. बापरे. म्हणजे त्यांना त्यांचं कर्म चेंज केलं पाहिजे. बरोबर की नाही? अशी सूत्र आहेत. अच्छा, की तुम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं. पूजापाठ तर बिलकुल नाही करायचा. गुरु 7 मध्ये आहे, पूजापाठ करायचं नाही. पूजापाठ केली तो गरीब होणार आहे, नाही ते सगळं जाणार. शुक्र 8 मध्ये आला, दुसरं घर खाली आहे, त्या माणसाने दररोज मंदिरामध्ये गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा ऑप्शन नाही. मॅडम, काही लोक आयुष्यभर कष्ट करतात आणि नेहमी म्हणतात की आम्ही एवढं करतो तरी पण आम्हाला तसं फळ मिळत नाही. सगळ्या ग्रहांचा खेळ आहे आणि तो चालूच राहणार आहे. पण माणसाने जर काही स्पेसिफिक नियम थोडे पाळले, थोडंसं एक ज्याला नॉलेज आहे त्याने जर थोडंसं आपल्या ग्रहानुसार, मी मगाशी सांगितलं कोणत्या ग्रह कोणत्या नात्याशी रिलेट करतो, बरोबर, तर ते समजून जर आपल्या नवरा बायकोचं पटत नाही तर त्यांनी शुक्राला चांगलं करायचे, गायीची सेवा करायची. जॉब विषयी, धनाविषयी प्रॉब्लेम आहे, शनी चांगलं करायचंय. शनी चांगला करायचा म्हणजे काय करायचं, तुमच्याकडे कावळे सगळीकडे उपलब्ध आहेत. कावळा हा शनीचा प्राणी आहे मॅडम. लाल किताबचा एकदम अतिशय पॉवरफुल उपाय आहे, पण त्याचं महत्व लोकांना समजत नाही. की साधा उपाय आहे अगदी, तुम्हाला काही मोठे मोठे उपाय करण्याची गरज नाही. तुम्ही घरामध्ये दररोज चपात्या बनवता, घरातली पहिली चपाती बाजूला काढून ठेवा, ती कधीही खाऊ नका. ठीक आहे, ती पहिली चपाती तुम्ही गाईला खाऊ घाला, तुमच्याकडे कावळे येतात त्यांना खाऊ घाला. आणि कावळ्यांना जर तुम्ही फरसाण टाकलं ना, शनी खुश. कावळ्यांना दररोज तुम्ही फरसाण खायला टाका. लाल किताबचं पण तुम्हाला इथे हे नियम सांगते, उपाय पण कसे करायचे असतात. जे ग्रह खराब आहेत तुमचे, तर तुम्ही त्या देवाची उपासना केली ना तर दुश्मनाच्या हातात तलवार देण्यासारखं आहे. जे खराब आहे त्यांचं नाही काय करायचं. जे ग्रह खराब आहेत त्यांचं तुम्ही पूजापाठ नामस्मरण करत बसला, तुमचं आणखीन खराब होणार. आ बैल मुझे मार असं आहे ते. आणि म्हणूनच आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे ह्याचं व्यवस्थित नॉलेज मिळवा.
पूर्वीच्या लोकांचे डायलॉग तुम्ही ऐकले असतील हा. की एक तर गेलात तर पूर्ण व्यवस्थित करा, हा. नाही पेक्षा त्याच्या वाटेला जाऊ नका. बरोबर आहे. हो. तसंच आहे. देवांचं तुम्ही म्हणालात आणि ग्रहांचं दोन्ही हा, बोलताय आता. बरोबर. देवाचं पण केलं पाहिजे किंवा देवाचं केलं तर ग्रह त्रास देतात. मग देव पॉवरफुल की ग्रह पॉवरफुल, काय समजायचं? मॅडम मुळात देव म्हणजे काय, ही खूप एक म्हणजे डीप मध्ये जाण्यासारखी गोष्ट आहे. खरं सांगायचं म्हणलं तर देव पण आपल्या शरीरामध्येच आहेत. हे सगळे ग्रह जे आपल्या शरीरामध्ये आहेत हे एक शरीरशास्त्र पण आहे मॅडम. अच्छा. आपल्या शरीरामध्ये सगळं सूर्य म्हणजे आपलं शरीर आहे, इथून वरचा भाग राहू आहे आणि इथून खालचा भाग केतू आहे. हा. आता तुम्हाला हे याची पण नॉलेज देते हा. की मंगळ म्हणजे आपल्या शरीरामध्ये खेळणारं रक्त. बरं. चंद्र म्हणजे आपल्या शरीरातलं 70% पाणी. बुध म्हणजे आपल्या नसा, ज्यांना नसांचे विकार होतात त्यांचा बुध खराब होतो. मुळात शरीरामध्ये जर गुरु खराब नसेल, गुरु खराब झाल्याशिवाय शरीरामध्ये कुठलाही रोग प्रवेश करत नाही. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे श्वास. हो. शुक्र म्हणजे व्हाईट सेल्स. शनी म्हणजे तुमचे सगळे जॉईंट्स. बरं. आणि हेच तुमचा परमेश्वर आहेत. जर तुम्ही ह्या भ्रमात असाल की मी वर गेल्यानंतर कुठेतरी गादीवर विष्णू बसलेला असेल किंवा काय, तर असं काही नाहीये. हेच आपला परमेश्वर आहेत. म्हणूनच म्हणतात ना, यांच्याकडून तुम्ही नीट काम करून घ्या, तुम्ही तुमचं आरोग्य जपा. म्हणून संतांनी म्हटलंय ना, प्रत्येक माणसात देव आहे. हा, प्रत्येक माणसामध्ये देव आहे. म्हणजे जे संत सांगतात ना, तर त्याच्या मागचं लॉजिक फार वेगळं असतं. हो. ते फक्त काही लोकांनाच समजतं, बरोबर आहे. सगळ्यांना नाही समजत. जसं आता तुकाराम महाराजांनी सांगितलं, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हा. बरोबर. तुमचं मन प्रसन्न असेल तर तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. सिद्धी प्राप्त होतील. आणि मन म्हणजे काय आहे ज्योतिषशास्त्रामध्ये? चंद्र मनाचा कारक आहे. ज्यावेळी हे लग्नाचं बघितलं जातं, लग्न 3 स्तरावर बघितलं जातं. एक सूर्य म्हणजे आत्मा, आत्म्याच्या लेवलवरती बघितलं जातं. चंद्र म्हणजे मन. आणि मंगल म्हणजे तुमचं शरीर, म्हणजे मुला मुलीची फिजिकल लेवल काय आहे, पुढे जाऊन त्यांचं कसं जमणार आहे बाबा तो. तर त्यावेळेला ह्या 3 स्तरावर ते बघितलं जातं की मुला मुलीचं बाबा कसं हे जमणार आहे. तर त्यांचं मन कसं आहे, तुमचं मन तयार आहे का लग्नासाठी? तुमचं मन तयार असल्याशिवाय लग्न जमत नाही. मनाने पण तयार पाहिजे. आणि शरीर कसं आहे त्यासाठी मंगल बघितला जातो. अच्छा. मॅडम असं आहे ना की धन येत नाही, त्याला कारण आहेत की कंगाल योग करतो शनी. शनी जर 3ऱ्या घरामध्ये आला आणि शनीची जर नजर पडली चंद्रावर, मंगळावर, तर आजारपण पण लागतात आणि धन पण जातं. चंद्र म्हणजे काय? तुमचं घर, रुपया, पैसा, प्रॉपर्टी, नगद, कॅश. आणि तुमचं मन जर शनीची नजर पडली त्याच्यावर, सगळं खराब.